मोलेक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा लेसन आपण पूर्णपणे डिस्कस केलेला आहे. यावरचे प्रिव्हियस इयर MCQs आत्ता आपण डिस्कस करणार आहोत. याचबरोबर काही ॲडिशनल MCQs सुद्धा मी यानंतरच्या व्हिडिओमध्ये पोस्ट करणार आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द प्रिव्हियस इयर क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे मोलेक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या लेसनवर. विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन फॉर्म न्यूक्लियोटाइड ऑफ DNA. MCQ मध्ये विचारलं आहे खालीलपैकी काय न्यूक्लियोटाइड बनवणार आहे DNAचा. पहा पहिला ऑप्शन दिलेला आहे थायमिन रायबोज प्लस फॉस्फेट. आता पण DNA आहे म्हणजे डिऑक्सी रायबोज पासली पाहिजे शुगर, तर या बेसिसवर इथं रायबोज शुगर आहे तर हे नसणार आहे, बरोबर. दुसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा युरॅसिल रायबोज प्लस फॉस्फेट, इथे सुद्धा रायबोज शुगर दिलेली आहे, सुद्धा हा सुद्धा ऑप्शन नसणार आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये ॲडेनाईन डिऑक्सी रायबोज प्लस फॉस्फेट. ॲडेनाईन असतो DNA मध्ये असतो, ठीक आहे. त्यानंतर डिऑक्सी रायबोज शुगरसुद्धा असते आणि फॉस्फेटसुद्धा असेल या न्यूक्लियोटाइडमध्ये. तर आपलं आन्सर हे असू शकतं, ठीक आहे. पुढचा ऑप्शन काय युरॅसिल डिऑक्सी रायबोज आणि फॉस्फेट. डिऑक्सी रायबोज दिलेला आहे, फॉस्फेट दिलेला आहे, परंतु इथे युरॅसिल असू शकत नाही, कारण युरॅसिल हा न्यूक्लियोटाइड असेल RNAमध्ये, DNA मध्ये नसेल. त्यामुळे आपला ऑप्शन असला पाहिजे ऑप्शन C. नेक्स्ट MCQ आहे जिनोम ऑफ ऑर्गॅनिझम कॅनॉट बी अल्टर्ड बाय. जिनोम म्हणजे काय हे आपण कालच्या लेक्चरमध्येच डिस्कस केलेलं आहे. जिनोम म्हणजे कंप्लीट सेट ऑफ जीन्स, एक हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम वर असलेले सर्व जीन्स यांना एकत्रितपणे आपण जिनोम असं म्हणतो किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. इथे विचारले जिनोम ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे जेवढे काही जीन्स असतील ते अल्टर होणार नाहीत किंवा चेंज होणार नाहीत. कॅनॉट बी अल्टर्ड बाय. पहिला ऑप्शन दिला आहे जेनेटिक इंजिनिअरिंग. तुम्हाला माहीत आहे जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये आपण जीन अल्टर करू शकतो, म्हणजे एका ऑर्गॅनिझममध्ये असलेला DNA आपण दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल जर ह्युमनचा इन्सुलिनचा जीन असेल तर इन्सुलिनचा जीन आपण बॅक्टेरियाच्या सेलमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. यालाच म्हणतो आपण जेनेटिक इंजिनिअरिंग, ठीक आहे. तर जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये जीनचं अल्टरेशन होईल म्हणून हा ऑप्शन होऊ शकत नाही. इथे विचारले कॅन नॉट बी अल्टर्ड बाय. दुसरा ऑप्शन दिलेला आहे म्युटेशन. म्युटेशनने चेंज होतील DNAमध्ये, सो म्युटेशनसुद्धा हा ऑप्शन असू शकत नाही. तिसरा ऑप्शन दिलेला आहे क्लोनिंग आणि चौथा ऑप्शन दिला आहे जीन मॅनिप्युलेशन. जीन मॅनिप्युलेशनचाच अर्थ असतो जेनेटिक इंजिनिअरिंग. जीन मॅनिप्युलेशन करणे म्हणजेच काय, जेनेटिक इंजिनिअरिंग करणे म्हणजे जीनला चेंज करणे, ठीक आहे, किंवा जीनमध्ये म्युटेशन करणे. हे सर्व जीन मॅनिप्युलेशनमध्ये येतं. जर जीन मॅनिप्युलेशन कन्सिडर केलं आपण तर याद्वारे सुद्धा जिनोम अल्टर केला जाऊ शकतो. तर जेनेटिक इंजिनिअरिंग, म्युटेशन आणि जीन मॅनिप्युलेशन यामुळे जिनोम अल्टर होऊ शकतो, जीन्स बदलू शकतात. परंतु जर आपण क्लोनिंगचा विचार केला, क्लोनिंग म्हणजे काय रे, कॉपी तयार करणे जीनची. फॉर एक्झाम्पल एखादा जीन आपण बॅक्टेरियामध्ये टाकला तर त्या जीनची कॉपी फॉर्म होईल ज्यावेळेस एका बॅक्टेरियाचे 2 बॅक्टेरिया होतील, बरोबर. यालाच क्लोनिंग असं म्हणतात. क्लोनिंग आपण एकतर इन व्हिट्रो प्रोसेसने करू शकतो किंवा इन विवो प्रोसेसने करू शकतो. इन विवो म्हणजे बॅक्टेरियाच्या सेलमध्ये आपण जीन टाकला आणि त्या बॅक्टेरियाच्या खूप साऱ्या कॉपी तयार झाल्या तर त्याला इन विवो क्लोनिंग असं म्हणतात. आणि PCR ही जी टेक्निक आहे जी आपल्याला बायोटेक्नॉलॉजी या लेसनमध्ये स्टडी करायची आहे, या PCR टेक्निकद्वारे सुद्धा आपण जीनला कॉपी करू शकतो पॉलिमरेज चेन रिॲक्शनद्वारे. तर क्लोनिंगमध्ये जीनमध्ये म्युटेशन नाही होत आहेत, क्लोनिंगमध्ये जीनमध्ये चेंजेस होत नाही आहेत. त्यामुळे क्लोनिंग ही जस्ट एक काय कॉपी आहे. सपोज एखाद्या ऑर्गॅनिझमचे जिनोम आहे किंवा जेवढे क्रोमोझोम्स आहेत हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स ते जर डबल होत असतील तर ती क्लोनिंग झाली. किंवा एका ऑर्गॅनिझममध्ये टाकून आपण त्यांना डबल केलं तर त्याला आपण क्लोनिंग म्हणू शकतो. क्लोनिंगद्वारे अल्टरेशन होत नाही आहेत म्हणून आपला आन्सर असलं पाहिजे क्लोनिंग. सो जिनोम ऑफ ऑर्गॅनिझम कॅनॉट बी अल्टर्ड बाय. ऑप्शन आपलं असलं पाहिजे C क्लोनिंग. पुढचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग शोज क्लोवर लीफ मॉडेल. खालीलपैकी काय क्लोवर लीफ मॉडेल दाखवतो. क्लोवर लीफ मॉडेलसुद्धा आपण परवाच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. आणि या क्लोवर लीफ मॉडेलमध्ये तुम्हाला 3 आर्म दिसतात आणि हे जे मॉडेल आहे हे tRNA साठी आहे. 78 न्यूक्लियोटाइडचा tRNA असतो. यावर 3 आर्म दिसतात. एक असतो D लूप, दुसरा असतो अँटीकोडॉन लूप, हा वाला अँटीकोडॉन लूप आहे, आणि तिसरा हा जो लूप असतो याला T-साय C लूप असं आपण म्हणतो.
एक एंड याचा 5 प्राईम असेल, दुसरा एंड याचा 3 प्राईम असेल. 3 प्राईमला अमायनो ॲसिड अटॅच केला जातो आणि इथे एक आर्म असतो, याला व्हेरिएबल आर्म असं म्हणतात. इथे 3 आर्म प्रिन्सिपल आहेत, मोठे आर्म्स आहेत, म्हणून या मॉडेलला आपण क्लोवर लीफ मॉडेल असं म्हणतो. तर इथे आन्सर असलं पाहिजे tRNA. ऑप्शन काय काय दिलेले आहेत? DNA, tRNA, mRNA, rRNA. तर mRNA स्ट्रेट असतो, rRNA व्हेरियसली फोल्डेड असतो, त्यामुळे mRNA rRNA ऑप्शन असू शकत नाही. आणि DNA सुद्धा स्ट्रेट असेल, त्यामुळे डबल स्टँडर्ड असेल DNA, तो क्लोवर लीफ मॉडेलसारखा नसेल. आन्सर असलं पाहिजे tRNA. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्युअरली अ नायट्रोजिनस बेस? खालीलपैकी काय हा नायट्रोजिनस बेस नाही आहे? पहा, ॲडेनिन, गॉनिन, थायमिन आणि सायटोसिन आणि युरॅसिल हे नायट्रोजिनस बेसेस आहेत. नायट्रोजिनस बेस जर रायबोज किंवा डिऑक्सिरायबोज शुगरला अटॅच असेल तर त्याला आपण न्यूक्लिओसाइड असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल इकडे पहा, जर हा नायट्रोजिनस बेस आहे आणि हा नायट्रोजिनस बेस हा ॲडेनिन, गॉनिन, थायमिन किंवा सायटोसिन असू शकतो. हा जर पेंटोस शुगरला अटॅच असेल, ही पेंटोस शुगर आहे इथे ड्रॉ केलेली मी, हा जर पेंटोस शुगरला अटॅच असेल तर या स्ट्रक्चरला आपण न्यूक्लिओसाइड असं म्हणतो. या न्यूक्लिओसाइडला जर या बाजूने इकडे फॉस्फेट आणि फॉस्फेट अटॅच होत असतील तर हे स्ट्रक्चर जे असेल त्याला न्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट म्हणजेच न्यूक्लिओटाइड असं म्हटलं जातं. ठीक आहे. इथे क्वेश्चन विचारला आहे, खालीलपैकी काय कोणता हा नायट्रोजिनस बेस नाही आहे? पहा इथे ऑप्शन काय काय दिलेत? गॉनोसिन, दुसरा ॲडेनिन, सायटोसिन आणि थायमिन. ॲडेनिन, सायटोसिन आणि थायमिन हे सर्व नायट्रोजिनस बेस आहेत. आता जो गॉनोसिन आहे, गॉनोसिन हा नायट्रोजिनस बेस नाही आहे, फक्त नायट्रोजन बेस नाही आहे, प्युअरली नायट्रोजनस बेस नाही आहे. का? कारण इथे गॉनिन असेल आणि गॉनिनला इथे पेंटस शुगर अटॅच असेल जी रायबोज शुगर असेल. जर गॉनिनला इथे रायबोज शुगर अटॅच असेल तर त्याला आपण गॉनोसिन असं म्हणतो. आणि जर याला 3 फॉस्फेट अटॅच झाले तर ते असेल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट किंवा गॉनिलिक ॲसिड. न्यूक्लिओटाइड असेल गॉनिलिक ॲसिड किंवा गॉनोसिन ट्रायफॉस्फेट. आणि जर फॉस्फेट नसतील तर हे स्ट्रक्चर असेल गॉनिन प्लस पेंटस शुगर म्हणजेच गॉनोसिन. हे प्युअरली नायट्रोजिनस बेस नसणार आहे, म्हणून आपलं ऑप्शन असलं पाहिजे ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जिनोम ऑफ प्रोकॅरियोटिक सेल इज. प्रोकॅरियोटिक सेलचा जिनोम काय असेल? पहिला ऑप्शन आहे जीन्स इन द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम. दुसरा ऑप्शन आहे टोटल नंबर ऑफ जीन्स इन क्रोमोझोम. तिसरा ऑप्शन आहे टोटल नंबर ऑफ जीन्स ऑन द सेक्स क्रोमोझोम. आणि चौथा ऑप्शन आहे जीन्स कंटेन इन द प्लाझमिड. पहिला ऑप्शन पहा, इथे विचारला आहे काय क्वेश्चन? जिनोम ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल इज. प्रोकॅरियोटिक सेलचा जिनोम काय आहे? पहिला ऑप्शन आहे जीन्स इन डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स. डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स हे प्रोकॅरियोटमध्ये प्रेझेंटच नसतात. बॅक्टेरियाची जर तुम्ही सेल पाहिली, जर ही अशी बॅक्टेरियाची सेल असेल तर बॅक्टेरियाकडे असा डबल स्टँडेड DNA प्रेझेंट असतो, डबल स्टँडर्ड सर्क्युलर क्रोमोझोम प्रेझेंट असतो. हा जो डबल स्टँडर्ड सर्क्युलर क्रोमोझोम आहे हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम रिप्रेझेंट करतो. मग जिनोम जो आहे तो हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोमच रिप्रेझेंट करणार आहे. तर इथे जीन्स इन डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स हे आन्सर असू शकणार नाही. ओके, जिनोमचाच अर्थ काय असतो? जिनोमचाच अर्थ असतो की हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोमवर असलेले जीन्स. तर हा इथे ऑप्शन असू शकत नाही. दुसरं ऑप्शन आहे टोटल नंबर ऑफ जीन्स इन अ क्रोमोझोम. या क्रोमोझोमवर त्याच्याकडे एकच क्रोमोझोम आहे बॅक्टेरियाकडे किंवा प्रोकॅरियोट्सकडे. तर या एका क्रोमोझोमवर म्हणजे हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोमवर जेवढे जीन्स असतील त्यांना आपण जिनोम कन्सिडर करू शकतो, बरोबर. म्हणून हे आन्सर बरोबर असलं पाहिजे, हे ऑप्शन बरोबर असलं पाहिजे. पुढचं ऑप्शन आहे टोटल नंबर ऑफ जीन्स ऑन द सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोम बॅक्टेरियाकडे नसतातच, बॅक्टेरिया सेक्शुअली रिप्रोडक्शन नाही करत, म्हणून हे ऑप्शन असू शकत नाही. चौथा ऑप्शन आहे जीन्स कंटेंट इन प्लाझमिड. प्लाझमिड हा एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल आहे. प्लाझमिड हा बॅक्टेरियाचा खरा जेनेटिक मटेरियल नाही, तो एक्स्ट्रा क्रोमोझोम हा खरा जेनेटिक मटेरियल आहे. या क्रोमोझोम शिवाय जो जेनेटिक मटेरियल असतो बॅक्टेरियाच्या सेलमध्ये सर्क्युलर छोटासा DNA, त्याला म्हणतो आपण प्लाझमिड. तर प्लाझमिड सुद्धा आन्सर असू शकत नाही. ठीक आहे. सो जिनोम ऑफ प्रोकॅरियोटिक सेल इज द टोटल नंबर ऑफ जीन्स इन क्रोमोझोम, हे आन्सर असलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे नॉर्मली सोमॅटिक सेल इन ह्युमन बीइंग कंटेन डॅश डॅश नंबर ऑफ क्रोमोझोम. सोमॅटिक सेल जी आहे ह्युमन बीइंगची, सोमॅटिक सेल म्हणजेच बॉडी सेल. आपल्या ज्या बॉडी सेल आहेत या बॉडी सेलमध्ये किती क्रोमोझोम असतात नॉर्मली?
इथे ॲबनॉर्मल विचारलेलं नाही आहे, नॉर्मल कंडिशन विचारली. तुम्हाला माहिती आहे नॉर्मली आपल्याकडे 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत. 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स म्हणजे 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम. 23 पेअर म्हणजे आन्सर आपलं असलं पाहिजे, इथे दिलं ऑप्शन 46. बाकीचे ऑप्शन पहा 16, 8, 32 आणि 46 आहेत, तर आन्सर आपलं असलं पाहिजे 46. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which one of the following molecule is not needed during the translation in the protein synthesis? प्रोटीन सिंथेसिसमध्ये खालीलपैकी काय आवश्यक नाही आहे किंवा ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये खालीलपैकी काय आवश्यक नाही आहे? विच ऑफ द फॉलोइंग मोलेक्यूल इज नॉट निडेड इन द ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनमध्ये काय काय आवश्यक असतं? mRNA आवश्यक आहे, रायबोझोम आवश्यक आहे, रायबोझोमकडे rRNA असतो. ठीक आहे, म्हणजे mRNA आवश्यक आहे, रायबोझोमचा rRNA आवश्यक आहे, रायबोझोमचा आवश्यक आहेत आणि त्याचबरोबर tRNA आवश्यक आहेत, ट्रान्सफर RNA आवश्यक आहेत. इथे काय काय ऑप्शन दिलेत पहा. पहिला ऑप्शन आहे mRNA, दुसरा ऑप्शन आहे DNA, तिसरा ऑप्शन आहे rRNA, चौथा ऑप्शन आहे tRNA. इथे mRNA, rRNA, tRNA हे तिन्ही ऑप्शन दिलेले आहेत. इथे DNA सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे DNA पाहिजे असतो, पण DNAची गरज आहे ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये, नॉट इन ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शनमध्ये DNA वरनं mRNA बनणार आहे आणि हा जो mRNA आहे या mRNAचं ट्रान्सलेशन होणार आहे, बरोबर की नाही? म्हणून आपलं आन्सर असलं पाहिजे DNA. DNA इज नॉट निडेड डायरेक्टली, DNA इज नॉट निडेड इन द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. नेक्स्ट इज हाऊ मेनी बेस पेअर्स आर प्रेझेंट इन अ सेगमेंट ऑफ mRNA हॅव्हिंग 100 न्यूक्लिओटाइड्स. 100 न्यूक्लिओटाइडचा mRNA आहे, 100 न्यूक्लिओटाइडचा एक mRNA आहे आणि या mRNA मध्ये किती बेस पेअर असतील असं विचारलं. पहिला ऑप्शन आहे 100, दुसरा 50, तिसरा 00, चौथा दिलेला आहे 25. तुम्ही विचार करा या गोष्टीवर. जर 100 न्यूक्लिओटाइडचा mRNA आहे तर त्यावर असलेले नंबर ऑफ बेस पेअर किती असतील? इथे बेस पेअरचा संबंधच राहत नाही. DNA वर तुम्हाला बेस पेअर दिसतात कारण DNA डबल स्टँडर्ड असतो. ज्यावेळेस तुम्ही असा डबल स्टँडर्ड DNA कन्सिडर करता तर या डबल स्टँडर्ड DNA मध्ये जेवढे बेसेस इकडे असतील तेवढेच बेसेस या दुसऱ्या स्टँडवर असतील, समोरच्या स्टँडवर असतील. याला बेस पेअर असं म्हणतो आपण. mRNA मध्ये बेस पेअरचा संबंधच नाही, किंवा RNA जे असतात, mRNA असेल rRNA असं हे सिंगल स्टँडर्ड असतात, तर यांच्यामध्ये tRNA सुद्धा सिंगल स्टँडर्ड आहे, तर यामध्ये बेस पेअरचा संबंध राहत नाही. ठीक आहे, म्हणजे जर 100 न्यूक्लिओटाइडचा mRNA असेल तर त्यामध्ये बेस पेअर असणारच नाहीत, फक्त 100 न्यूक्लिओटाइड्सच असतील, त्याच्या अपोजिट दुसरा स्टँडच नाही आहे. म्हणून इथे आन्सर आपलं असलं पाहिजे 00. ठीक आहे, सो नंबर ऑफ बेस पेअर्स विचारले, तिथे फक्त बेसेस विचारले नाहीत. बेसेस विचारले असते तर आन्सर आपला 100 असलं असतं, पण इथे बेस पेअर्स विचारलेत. बेस पेअर्स असतील 00 कारण mRNA हा सिंगल स्टँडर्ड आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गार्गी कन्स्ट्रक्टेड mRNA इन द लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये एक आर्टिफिशियल mRNA या व्यक्तीने कन्स्ट्रक्ट केलेला आहे. विच ऑफ द कोडॉन विल शी हॅव ॲज इनिशिएटिंग अँड टर्मिनेटिंग कोडॉन्स रिस्पेक्टिव्हली. पाहता लॅबोरेटरीमध्ये आर्टिफिशियल mRNA तयार केलेला आहे. आर्टिफिशियल जर mRNA तयार केलेला असेल तर त्याला इनिशिएटर आणि टर्मिनेटर कोडॉन ठेवावे लागतील, बरोबर? आणि इनिशिएटर कोडॉन कोणते असतात रे? AUG हा असतो इनिशिएटर कोडॉन, आणि टर्मिनेटर कोणते असतात? UAA, UAG आणि UGA. या तिघांपैकी एक काहीतरी ठेवावं लागेल. ऑप्शन पाहूयात आपण. काय फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे AUG UAG. AUG हा स्टार्ट कोडॉन असू शकतो, बरोबर? UAA, UAG किंवा UGA हे तिघेही टर्मिनेटर कोडॉन असू शकतात, म्हणून इथे AUG UAG हा ऑप्शन असू शकतो. पुढे काय दिलं आहे? GUG UAC हा ऑप्शन असू शकत नाही कारण UAC हा टर्मिनेटर कोडॉन नाही आहे. ओके, पुढे UAC AUG हा स्टार्ट कोडॉन आहे, तो टर्मिनेशन नाही आहे. इथे रिस्पेक्टिव्हली हा शब्द वापरला आहे, म्हणजे इथे स्टार्ट कोडॉन आणि इथे स्टॉप कोडॉन असला पाहिजे, तर हा ऑप्शन असू शकत नाही. AUG UCA हा टर्मिनेटर नाही आहे, म्हणून हा ऑप्शन असू शकत नाही. तर आपला आन्सर असलं पाहिजे AUG UAG. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेनेटिक मटेरियल प्रेझेंट इन प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोटमध्ये प्रेझेंट असलेलं जेनेटिक मटेरियल काय असेल? पहिला ऑप्शन दिला आहे न्यूक्लिओझोम, दुसरा दिला आहे न्यूक्लियस, तिसरं न्यूक्लिओलस आणि चौथं न्यूक्लिओइड. पहा, न्यूक्लियस किंवा न्यूक्लिओझोम किंवा न्यूक्लिओलस हे ॲब्सेंट असतात प्रोकॅरियोट्समध्ये. प्रोकॅरियोटमध्ये जिथे जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतो त्या साईडला किंवा त्या जागेला न्यूक्लिओइड असं म्हणतात.
न्यूक्लिऑइड मध्ये डबल स्टँडर्ड सर्क्युलर क्रोमोझोम हा प्रेझेंट असतो आणि हा डबल स्टँडर्ड सर्क्युलर क्रोमोझोम म्हणजेच बॅक्टेरियाचं जेनेटिक मटेरियल आहे. सो जेनेटिक मटेरियल प्रेझेंट इन प्रोकॅरियोट्स इज न्यूक्लिऑइड. हे आन्सर आपलं असलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे, इन DNA पेअरिंग बिटवीन द टू कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स. DNA मध्ये दोन कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड मधली जी पेअरिंग होते इट टेक्स प्लेस बाय डायटॅच बॉन्ड. कोणत्या बॉन्डने होईल? पहिला ऑप्शन आहे फॉस्फोडायस्टर बॉन्ड, दुसरा आहे पेप्टाइड बॉन्ड, तिसरा हायड्रोजन बॉन्ड आणि चौथा आहे ग्लायकोसायडिक बॉन्ड. पहिला ऑप्शन पहा काय, फॉस्फोडायस्टर बॉन्ड. फॉस्फोडायस्टर बॉन्ड दोन न्यूक्लिओटाइडला जोडण्याचं काम करतो. म्हणजे DNA मध्ये जो सिंगल स्टँड बनलेला असेल त्या सिंगल स्टँडमध्ये जे दोन न्यूक्लिओटाइड असतील त्या प्रत्येकामध्ये फॉस्फोडायस्टर बॉन्ड असेल. म्हणून पण एका स्टँडवरचा जो सपोज ॲडेनिन आहे किंवा एका स्टँडवर जो गॉनिन आहे तो समोरच्या, सपोज ॲडेनिन हा एका स्टँडवर आहे, समोरच्या स्टँडवर थायमिन आहे, तर यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असेल. ॲडेनिन आणि थायमिन यांच्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड असतात. गॉनिन आणि सायटोसिन यांच्यामध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड असतात. तिथे कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड विचारले. कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड म्हणजेच इथे फॉस्फोडायस्टर असू शकत नाही आन्सर. पेप्टाइड बॉन्ड हा प्रोटीनमध्ये असतो, DNA मध्ये नसतो. पॉलीपेप्टाइड चेनमध्ये पेप्टाइड बॉन्ड असतो. 2 अमिनो ॲसिडच्या मध्ये असलेला बॉन्ड पेप्टाइड बॉन्ड. पुढचा ऑप्शन दिला हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड हे आपला आन्सर असणार आहे, बरोबर आहे का नाही? कारण AT आणि GC यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट असतात. ग्लायकोसिडिक बॉन्ड हा ऑप्शन असू शकत नाही. ग्लायकोसिडिक बॉन्ड हे शुगरमधले बॉन्ड असतात. ठीक आहे, तर आपला आन्सर असला पाहिजे C, हायड्रोजन बॉन्ड. पुढचा क्वेश्चन आहे, ॲप्लिकेशन ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग इज फॉलोविंग एक्सेप्ट. DNA फिंगरप्रिंटिंग या टेक्निकचा ॲप्लिकेशन काय आहे? ऑप्शन्स दिलेले आहेत. टू इस्टॅब्लिश द पॅरेंटेज, पुढचा ऑप्शन आहे टू स्टडी द क्रोमोझोमल टाइप्स, पुढचा ऑप्शन दिलेला आहे टू सेटल द इन्शुरन्स क्लेम आणि लास्ट ऑप्शन दिलेला आहे टू स्टडी द फायलोजेनी ऑफ द ऑर्गॅनिझम. ॲप्लिकेशन्स DNA फिंगरप्रिंटिंगचे आपण डिस्कस केलेले आहेत. पहिला जो ॲप्लिकेशन आहे टू इस्टॅब्लिश द पॅरेंटेज इन द डिस्प्युटेड केसेस. डिस्प्युटेड केसेस असतील तर पॅरेंटेज म्हणजे पॅरेंट्स कोण आहेत, एखादं बाळ हरवलं असेल तर त्या बाळाचे पॅरेंट्स कोण आहेत हे डिस्प्युटेड केसमध्ये इस्टॅब्लिश केलं जाऊ शकतं बाय युझिंग अ DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निक. ओके, इथे एक्सेप्ट विचारलं आहे. इथे क्वेश्चन काय, ॲप्लिकेशन ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग इज फॉलोइंग एक्सेप्ट. खालीलपैकी कोणतं ॲप्लिकेशन नाही आहे DNA फिंगरप्रिंटिंगचं? पहिलं ॲप्लिकेशन आहे DNA फिंगरप्रिंटिंगचं. ठीक आहे, म्हणून हे आन्सर असू शकत नाही. दुसरं, टू स्टडी द क्रोमोझोमल टाईप. पहा, क्रोमोझोमचे टाईप जर आपल्याला डिस्कस करायचे असतील किंवा क्रोमोझोमचे टाईप आपल्याला पाहायचे असतील, कोणत्या टाईपचा क्रोमोझोम आहे, ॲक्रोसेंट्रिक आहे, मेटासेंट्रिक आहे, सब मेटासेंट्रिक आहे की टेलोसेंट्रिक आहे, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण DNA फिंगरप्रिंटिंग नाही वापरू शकत टेक्निक. त्यासाठी तुम्हाला मेटाफेजमध्ये क्रोमोझोम्सला ऑब्झर्व करावं लागेल, बरोबर. म्हणून हा ऑप्शन असू शकत नाही. म्हणजे हा ऑप्शन जो असेल DNA फिंगरप्रिंटिंगचा हे ॲप्लिकेशन नाही आहे. इथे DNA फिंगरप्रिंटिंग ॲप्लिकेशन केलं जाऊ शकत नाही. पुढचा आहे टू सेटल द इन्शुरन्स क्लेम. इन्शुरन्स क्लेम सेटल करण्यामध्ये आपण DNA फिंगरप्रिंटिंगचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीची डेथ ही बर्न होऊन झालेली, बर्न होऊन म्हणजे त्याची बॉडी पूर्णपणे जळाली, तर त्या केसमध्ये तो मेलेला व्यक्ती तोच आहे का हे आयडेंटिफाय कसं करणार? कारण बॉडीचं कोणतेही पार्ट दिसत नाही, जळून गेला आहे, बॉडी बर्न झालेली आहे. या केसमध्ये त्याच्या DNAचं ॲनालिसिस केलं जाऊ शकतं. त्याच्या बोनमध्ये असलेले जे काही DNA असतील, DNAचे सॅम्पल असतील, त्याला कलेक्ट करून त्याचं ॲनालिसिस केलं जाऊ शकतं. टू सेटल द इन्शुरन्स क्लेम आपण DNA फिंगरप्रिंटिंगला वापरू शकतो, म्हणून हे सुद्धा ऑप्शन असू शकत नाही. पुढे आहे टू स्टडी द फायलोजेनी ऑफ द ऑर्गॅनिझम. फायलोजेनी किंवा पेडिग्री किंवा रिलेशनशिप जे असतील ऑर्गॅनिझमचे, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम जे असतील यांच्याबरोबर काय रिलेशनशिप आहे किंवा इव्होल्युशनमध्ये यांचा काय रोल होता ऑर्गॅनिझम्सचा, हे आपण स्टडी करू शकतो. फायलोजेनी इज द स्टडी ऑफ द इव्होल्युशनरी रिलेशनशिप, बरोबर. म्हणजे इव्होल्युशनरी रिलेशनशिप आपण डिटरमाइन करू शकतो DNA फिंगरप्रिंटिंगने. तर हे सुद्धा DNA फिंगरप्रिंटिंगचं ॲप्लिकेशन आहे. फक्त हे ॲप्लिकेशन नाही आहे DNA फिंगरप्रिंटिंगचं टू स्टडी द क्रोमोझोमल टाईप, म्हणून हे आपलं आन्सर असलं पाहिजे. इथे विचारलं ॲप्लिकेशन ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग इज फॉलोविंग एक्सेप्ट. यापैकी हे ॲप्लिकेशन नाही टू स्टडी द क्रोमोझोमल टाईप्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोविंग इज नॉट नीडेड टू कन्स्ट्रक्ट अ सोलेनाइड फायबर. आपण डिस्कस केलेला आहे की सोलेनाइड फायबर हा DNAचं रॅपिंग होऊन फॉर्म होणार आहे. सोलेनाइड फायबर कसा बनेल? सर्वप्रथम DNA मॉलिक्यूल असेल, डबल स्टँडर्ड DNA असेल. हा जो डबल स्टँडर्ड DNA आहे, डबल स्टँडर्ड DNA रॅप होतो अराउंड द हिस्टोन प्रोटीन, बरोबर. डबल स्टँडर्ड DNA ज्यावेळेस हिस्टोन प्रोटीनच्या भोवती रॅप होईल,
हा जो स्ट्रक्चर बनेल याला न्यूक्लिओझोम फायबर असं म्हणतो. डबल स्टँडर्ड डीएनएचा डायमीटर जो असेल तो 2 नॅनोमीटर असेल किंवा 20 एंगस्ट्रॉम असेल. हा डीएनए ज्यावेळेस न्यूक्लिओझोमच्या अराउंड रॅप होतो, फायबर बनतो 10 ते 11 नॅनोमीटर. आणि असे 6 न्यूक्लिओझोम एकत्रित आले तर टेलिफोन वायरसारखं स्ट्रक्चर बनतं. या टेलिफोन वायरसारख्या स्ट्रक्चरलाच आपण म्हटलं होतं सोलेनॉइड फायबर. एका टनमध्ये सोलेनॉइड फायबरच्या 6 न्यूक्लिओझोम असतात. ठीक आहे. मग पहा आता इथे विचारलंय विच इज नॉट निडेड टू कन्स्ट्रक्ट द सोलेनॉइड फायबर. पहिला ऑप्शन दिला आहे न्यूक्लिओझोम. 6 न्यूक्लिओझोम असतात सोलेनॉइड फायबरमध्ये एका टनमध्ये. तर न्यूक्लिओझोम तर लागणार आहे, आवश्यक आहे. दुसरा आहे डीएनए मॉलिक्यूल. डीएनए मॉलिक्यूल हिस्टोन प्रोटीनच्या भोवती रॅप होतो म्हणून डीएनए मॉलिक्यूल सुद्धा आवश्यक आहे. तिसरा ऑप्शन दिला आरएनए मॉलिक्यूल आणि चौथा ऑप्शन दिला हिस्टोन प्रोटीन. हिस्टोन प्रोटीन सुद्धा आवश्यक आहे कारण बेसिक प्रोटीन आहे. डीएनएवर निगेटिव्ह चार्ज असतो, हिस्टोन प्रोटीनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि मग डीएनए या हिस्टोन प्रोटीन भोवती रॅप होतो आणि न्यूक्लिओझोम फॉर्म होतो. त्यामुळे न्यूक्लिओझोम, डीएनए मॉलिक्यूल, हिस्टोन प्रोटीन आवश्यक आहेत सोलेनॉइड फायबर बनण्यासाठी. पण आरएनए मॉलिक्यूल डायरेक्टली रिक्वायर्ड नाही आहे. ठीक आहे. तर आपला आन्सर असलं पाहिजे आरएनए मॉलिक्यूल. पुढचा क्वेश्चन आहे द स्टेप फॉलोड ड्युरिंग द डीएनए प्रोफाइलिंग इन विच द डीएनए सॅम्पल इज सब्जेक्ट टू रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. डीएनए प्रोफाइलिंग म्हणजेच डीएनए फिंगरप्रिंटिंग. ठीक आहे. आता डीएनए प्रोफाइलिंगची जी प्रोसेस आहे यामध्ये डीएनएचं जे सॅम्पल आहे याला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं जातं. अशी कोणती स्टेप आहे? पहा, डीएनए फिंगरप्रिंटिंगमध्ये फर्स्ट स्टेप असते किंवा डीएनए प्रोफाइलिंगमध्ये फर्स्ट स्टेप असते आयसोलेशन ऑफ डीएनए फ्रॉम द सेल. डीएनएला आयसोलेशन केल्यानंतर या डीएनएला सब्जेक्ट केलं जातं रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसला. यालाच आपण फ्रॅगमेंटेशन किंवा रेस्ट्रिक्शन डायजेशन असं सुद्धा म्हणतो. इथे पहा ऑप्शन काय काय दिलेत. हायब्रिडायझेशन, डीएनए आयसोलेशन, डीएनए ॲम्प्लिफिकेशन आणि डीएनए फ्रॅगमेंटेशन. फर्स्ट स्टेप असते डीएनए प्रोफाइलिंगमध्ये डीएनए आयसोलेशन. दुसरी स्टेप असते रेस्ट्रिक्शन डायजेशन, त्यालाच फ्रॅगमेंटेशन असं आपण म्हणतो. थर्ड स्टेप जी असते त्यामध्ये आपण जेल इलेक्ट्रोफोरेसिस करतो, डीएनएला सेपरेट करतो. डीएनएला सेपरेट केल्यानंतर हायब्रिडायझेशन केलं जातं ज्यामध्ये प्रोब वापरला जातो. त्यामुळे हायब्रिडायझेशन हे आन्सर असू शकत नाही. डीएनए आयसोलेशनसुद्धा आन्सर असू शकत नाही. डीएनए ॲम्प्लिफिकेशन म्हणजे डीएनएचे कॉपी जर आपल्याकडे कमी असतील तर त्या कॉपी वाढवतो आपण बाय युझिंग द PCR. ओके. तर याला डीएनए ॲम्प्लिफिकेशन म्हणतात. ॲम्प्लिफिकेशनसुद्धा आन्सर असणार नाही कारण इथे या तिन्ही स्टेपमध्ये रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस वापरले जात नाहीत. डीएनए फ्रॅगमेंटेशन हे आपला आन्सर असू शकतं कारण इथे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस हे एन्झाइम वापरलं जाईल. सो द स्टेप फॉलोड ड्युरिंग द डीएनए प्रोफाइलिंग इन विच द डीएनए सॅम्पल इज सब्जेक्टेड टू ए रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस शुड बी द डीएनए फ्रॅगमेंटेशन. पुढचा क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज कॉमन बिटवीन द डीएनए अँड आरएनए. डीएनए आणि आरएनएमध्ये कॉमन काय आहे? पहिला ऑप्शन दिलेला आहे पेंटोस शुगर. पहा, पेंटोस शुगर डीएनएमध्ये असते डिऑक्सी रायबोज आणि आरएनएमध्ये असते रायबोज. त्यामुळे हा ऑप्शन असू शकत नाही पेंटोस शुगर. पेंटोस शुगर दोघांमध्ये सारखी नाही आहे. ठीक आहे, वेगवेगळी आहे. दुसरा ऑप्शन दिलेला आहे प्युरिन. डीएनएमध्ये ॲडेनिन आणि गॉनिन असतो, आरएनएमध्ये पण ॲडेनिन आणि गॉनिन असतो. ठीक आहे, हे दोघेही इथे प्रेझेंट असतात म्हणून प्युरिन हे आपला आन्सर असू शकतं. पुढचा ऑप्शन पाहूयात आपण नॉन जेनेटिक. डीएनए आणि आरएनए दोघेही नॉन जेनेटिक आहेत का? तर डीएनए हा जेनेटिक असतो, आरएनए हा नॉन जेनेटिक असतो. यूकॅरियोटमध्ये ही व्हायरसेसमध्ये आरएनए जेनेटिक मटेरियल असू शकतं परंतु प्रोकॅरियोट्स असतील किंवा यूकॅरियोट्स असतील यांच्यामध्ये आरएनए हे जनरली नॉन जेनेटिकच असतात. mRNA, rRNA, tRNA हे नॉन जेनेटिक आहेत. म्हणून डीएनए तर जेनेटिक आहेत म्हणून हे सुद्धा आन्सर आपलं असणार नाही आहे. पुढचा ऑप्शन आहे पिरिमिडिन्स. पिरिमिडिन डीएनएमध्ये प्रेझेंट असतात थायमिन आणि सायटोसिन आणि पिरिमिडिन आरएनएमध्ये जे प्रेझेंट असतात ते असतात युरॅसिल आणि सायटोसिन. म्हणजे थायमिनच्या जागेवर युरॅसिल असतो आरएनएमध्ये म्हणून हे आन्सर असू शकत नाही. तर मग पिरिमिडिनसुद्धा आन्सर असणार नाही आहे आणि आपला आन्सर असणार आहे विच इज कॉमन बिटवीन द डीएनए आणि आरएनए. तर असेल प्युरिन कारण डीएनएमध्ये पण ॲडेनिन आणि गॉनिन असतात आणि आरएनएमध्ये सुद्धा ॲडेनिन आणि गॉनिन असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे जेनेटिक मार्कर ऑफ द डीएनए फिंगरप्रिंटिंग टेक्निक आर. डीएनए फिंगरप्रिंटिंग टेक्निकमध्ये जेनेटिक मार्कर काय आहे? डीएनए फिंगरप्रिंटिंग टेक्निकमध्ये प्रत्येक जो इंडिव्हिज्युअल आहे त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये असलेला डीएनए डिफर करतो. का डिफर करतो? कारण प्रत्येक जी सेल आहे त्या सेलमध्ये जो डीएनए आहे त्या डीएनएमध्ये काही रिपीट्स असतात. काही रिपीट हे पुन्हा पुन्हा झालेले असतात. जसं मी सांगितलं की 20 न्यूक्लिओटाईडचे किंवा 200 न्यूक्लिओटाईडचे काही सिक्वेन्सेस असतात ते सारखे सारखे रिपीट होतात आणि यांना आपण VNTR व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट्स असं म्हणतो.
तर जेनेटिक मार्कर ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निक याचा आपला आन्सर असलं पाहिजे VNTR. काय असलं पाहिजे? VNTR, व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट्स. इथे पहिला ऑप्शन दिलेला आहे रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. पहा, ज्यावेळेस आपण रेस्ट्रिक्शन डायजेशन करतो, DNA आपण आयसोलेट केला, त्या DNAला रेस्ट्रिक्शन डायजेशन केलं, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस वापरून कट केलं, त्यानंतर जे फ्रॅगमेंट मिळणार आहे त्या फ्रॅगमेंटची लेंथ कमी जास्त असणार आहे. यालाच म्हणतो आपण लेंथ कमी जास्त असेल, कारण DNA काय जो रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस जो तो सारखे सेम साईटमध्ये कट करणार आहे. म्हणजे ज्या काही स्पेसिफिक सिक्वेन्सेस असतील त्या सिक्वेन्सेसमध्ये रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कट करणार आहे. तरीसुद्धा जे फ्रॅगमेंट मिळणार आहेत या फ्रॅगमेंटची लेंथ कमी जास्त असणार आहे. यालाच म्हणतात रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. ओके, जे फ्रॅगमेंट मिळतात रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसने कट केल्यानंतर यांना रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट असं म्हणतात. यांची लेंथ कमी जास्त असते, असे व्हेरिएशन दिसतील या लेंथमध्ये, यालाच पॉलिमॉर्फिझम, लेंथ पॉलिमॉर्फिझम असं म्हणतात. तर हे काही आपला आन्सर नाही आहे, रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. पुढे ऑप्शन दिलेला TGF बीटा आणि TPA. TGF बीटा म्हणजे टिश्यू ग्रोथ फॅक्टर बीटा आहे. हा टिश्यू ग्रोथ फॅक्टर बीटा हा एक प्रकारचा प्रोटीन आहे. त्यानंतर टिश्यू प्लाझ्मिनोजेन ॲक्टिवेटर हे सुद्धा एक प्रकारचं प्रोटीन आहे. तर DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये हे प्रोटीन तर काही नसतात, ठीक आहे, त्यामुळे हे सुद्धा आपले आन्सर नाही आहेत. तर जेनेटिक मार्कर जे असतील ते नेहमी VNTR असतात, व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट्स असतात. नेक्स्ट MCQ आहे, ॲट द टाइम ऑफ DNA रेप्लिकेशन इनिशिएटर प्रोटीन ब्रेक्स डॅश डॅश बॉन्ड. इनिशिएटर प्रोटीन इथे जो कन्सिडर केलेला आहे हा हेलिकेज सारखी ॲक्टिव्हिटी दाखवतो. हेलिकेज सारखी ॲक्टिव्हिटी म्हणजे DNAला मेल्ट करतो, हे लक्षात घ्या. इनिशिएटर प्रोटीन म्हणजे इथे एंडोन्यूक्लियस कन्सिडर नाही करायचं आहे तुम्हाला. यूकॅरियोटमध्ये आपण ज्यावेळेस इनिशिएटर प्रोटीन कन्सिडर करतो त्या इनिशिएटर प्रोटीनमध्ये हेलिकेज ॲक्टिव्हिटी असते किंवा DNAच्या दोन्ही स्टँडला मेल्ट करण्याची ॲबिलिटी असते. पहा, ऑप्शन दिलेले आहेत ग्लायकोसिडिक बॉन्ड, दुसरा ऑप्शन दिलेला आहे पेप्टाइड बॉन्ड, तिसरा ऑप्शन दिलेला आहे फॉस्फोडायस्टर बॉन्ड आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे हायड्रोजन बॉन्ड. ॲट द टाइम ऑफ DNA रेप्लिकेशन इनिशिएटर प्रोटीन ब्रेक्स डॅश डॅश बॉन्ड. इनिशिएटर प्रोटीन जर हेलिकेज सारखी ॲक्टिव्हिटी दाखवत असेल तर तो ॲडेनिन आणि थायमिन आणि गॉनिन आणि सायटोसिन यांच्यामध्ये असलेले हायड्रोजन बॉन्ड यांना ब्रेक करत असेल, बरोबर. तर ग्लायकोसिडिक बॉन्ड हा आन्सर असू शकत नाही, पेप्टाइड बॉन्ड हा आन्सर असू शकत नाही, कारण ग्लायकोसिडिक शुगरमध्ये असतो, पेप्टाइड बॉन्ड प्रोटीन किंवा पॉलिपेप्टाइड चेनमध्ये असतो. फॉस्फोडायस्टर बॉन्डसुद्धा आन्सर असू शकत नाही, कारण इथे एंडोन्यूक्लियसची ॲक्टिव्हिटी कन्सिडर नाही केलेली आपण, इथे ॲक्टिव्हिटी कन्सिडर करतो आहे आपण हेलिकेजची. मग आन्सर असलं पाहिजे हायड्रोजन बॉन्ड. ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट इज विच वन ऑफ द फॉलोइंग कोडॉन्स विल नॉट पेअर विथ अँटीकोडॉन ऑफ द tRNA. आता तुम्हाला माहीत आहे की 64 कोडॉन असतात, त्यापैकी 61 कोडॉन हे सेन्स कोडॉन आहे. या सेन्स कोडॉनसाठी अँटीकोडॉन असतात, परंतु जे स्टॉप कोडॉन आहेत किंवा टर्मिनेटर कोडॉन आहेत UAA, UAG, UGA यांच्यासाठी अँटीकोडॉन नाही आहेत, बरोबर की नाही. मग इथे आपल्याला फक्त सर्च करायचं आहे ऑप्शनमध्ये कोणता स्टॉप कोडॉन आहे. AUU हा तर स्टॉप कोडॉन नाही आहे, UAG हा स्टॉप कोडॉन आहे, बरोबर. UUU हा सुद्धा नाही आहे, CUC हा सुद्धा नाही आहे, म्हणून आपला आन्सर असलं पाहिजे B, UAG इज नॉट हॅव्हिंग एनी अँटीकोडॉन. याला अँटीकोडॉनच नाही आहे, सो दिस कोडॉन विल नॉट पेअर विथ द अँटीकोडॉन ऑफ द tRNA. अँटीकोडॉन नाही म्हणजे त्याला tRNA सुद्धा नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे म्युटेशन इज. म्युटेशनला काय म्हणतो आपण? सडन चेंज इन द DNA सिक्वेन्स इज द म्युटेशन. ऑप्शन पहा काय दिलेले आहेत. इररिव्हर्सिबल ग्रॅज्युअल चेंज. इररिव्हर्सिबल ग्रॅज्युअल चेंज म्हणजे काय रे? इररिव्हर्सिबल ग्रॅज्युअल चेंज म्हणजे इव्होल्युशन असू शकतं. ग्रॅज्युअल चेंज इरिव्हर्सिबल जे असू शकतं ते इव्होल्युशन असू शकतं, ठीक आहे, म्हणून हे आन्सर तर नाही आहे. पुढे आहे सडन चेंज इन द जेनेटिक मटेरियल, हे आन्सर असू शकतं. नेक्स्ट आहे नॉन इनहेरिटेबल ग्रॅज्युअल चेंज. नॉन इनहेरिटेबल म्हणजे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जाणारा नाही असा चेंज आहे का हा? तर असं पण नाही आहे, कारण म्युटेशन जर पॅरेंटमध्ये झालं तर ऑफस्प्रिंगमध्ये पास ऑन होऊ शकतात. नेक्स्ट स्मॉल अँड कंटिन्युअस व्हेरिएशन्स. स्मॉल अँड कंटिन्युअस व्हेरिएशन्स हे फक्त व्हेरिएशन्स असतील. हे व्हेरिएशन मिओसिसमध्ये सुद्धा होतात.
ठीक आहे. पण व्हेरिएशन जे होतात मिओसिसमध्ये ते रिकॉम्बिनेशनने होतात, म्युटेशनमुळे होत नाहीत. म्हणजे व्हेरिएशन हे म्युटेशनमुळे पण होऊ शकतात किंवा रिकॉम्बिनेशनमुळे पण होऊ शकतात. म्हणून स्मॉल अँड कंटिन्युअस व्हेरिएशन्सला आपण नॉट नेसेसरीली वी कॅन से दॅट इट इज अ म्युटेशन, आपण त्याला म्युटेशन आहेच असं म्हणू शकत नाही. म्हणून आपला आन्सर असलं पाहिजे सडन चेंज इन द जेनेटिक मटेरियल इज कॉल्ड ॲज अ म्युटेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रिफिथ इन इज एक्सपेरिमेंट डिस्कवर्ड. ग्रिफिथने त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये जो डिप्लोकोकस निमोनी बॅक्टेरियाचा यूज करून एक्सपेरिमेंट केला होता त्यामध्ये काय डिस्कवर केलं? पहिला ऑप्शन आहे RDNA, दुसरा ऑप्शन आहे ट्रान्सफॉर्मेशन, तिसरा ऑप्शन आहे जीन एक्सप्रेशन आणि चौथं आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. ग्रिफिथचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट म्हणतो. या एक्सपेरिमेंटमध्ये ग्रिफिथला समजलं होतं की जे बॅक्टेरिया आहे त्यांचं कन्व्हर्जन S बॅक्टेरियामध्ये झालं. कशामुळे झालं? त्याने सांगितलं Rचं ट्रान्सफॉर्मेशन Sमध्ये झालं, म्हणून या एक्सपेरिमेंटला आपण ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट असं म्हणतो. तर ग्रिफिथला RDNA काही सापडला नाही, जीन एक्सप्रेशनसुद्धा त्याने डिस्कवर केलेलं नव्हतं आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन ही ॲक्टिव्हिटीसुद्धा त्याने डिस्कवर केलेली नव्हती. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणजे RNAवरनं DNA फॉर्म होतो, ही जी ॲक्टिव्हिटी असते काही व्हायरसमध्ये असते. फॉर एक्झाम्पल HIV व्हायरस जे असतात यांच्यामध्ये या टाईपची ॲक्टिव्हिटी असते. परंतु इथे पहा एकच ऑप्शन बाकी राहिला आहे, तो म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. ग्रिफिथला काय मिळालं त्याच्या एक्सपेरिमेंटवरनं? काय कळालं की ट्रान्सफॉर्मेशन होतं, बरोबर. बॅक्टेरिया जे आहेत त्यांचं कन्व्हर्जन S टाईपमध्ये होतं.